त्याच्यावरती माझ्या दोन बायपासच्या इज्जत नसती झालं, बाकी काय झालं नाही. आता ते नक्की आहे, काहीच नाही. आम्ही हार्ड वर्कर पण आहे आणि तब्येतीची काळजी पण घेतो. असंच सगळ्यांनी राहावं अशी माझी अपेक्षा. दुसरी गोष्ट, आता जे काय ऐकलं ते जरासं बाजूला ठेवा, एका फाईलमध्ये तुमच्याकडच्या ह्याच्यामध्ये एका फाईलमध्ये ठेवा. आता मी काय सांगतो ते त्याच्याशी संलग्न आहे. लाखो वर्षापूर्वी आहे ना, अवकाशामध्ये दोन गोळे भ्रमण करत असता आपसामध्ये टक्कर, त्याच्यातून जे सूर्य ग्रह आणि हे जे तयार झाले वेगवेगळे ग्रह तारे, त्याच्यावरचा पृथ्वी हा आपला ग्रह. पृथ्वी ग्रहावरती भ्रमण करत असताना चंद्र कक्षेमध्ये आला आणि त्याच्या सानिध्यात आल्यामुळं एक ओझोन नावाचा वायू तयार झाला. ओझोन वायूमुळे पृथ्वीवरती पाण्याची निर्मिती झाली. थोडक्या शॉर्ट मध्ये सांगितलं. त्याच्या आधी हिमयुग आहे, पाषाण युग आहे, भरपूर असे युग आहे. बरोबर. पाणी ज्या वेळेला पृथ्वीवरती निर्माण झालं, हा कित्येक वर्षे पाऊस पडत होता, कित्येक वर्षे बर्फ पडत होता, कित्येक वर्षे पाषाण असं नुसतं दगडत होता पृथ्वीवर. कालांतरानं त्याच्यामध्ये वातावरणात चेंजेस होत त्याचे आपल्याला लोहायचे जे कण हे असतात त्याच्या लाटात झाले, त्याचे डोंगर झाले. आता तुम्ही बघताय तेच डोंगर इतके ठिसूळ झाले, आता स्लायडिंग सुरू झाले. हा त्याचाच इफेक्ट आहे, वातावरणाचाच इफेक्ट आहे. पृथ्वीवरचे डोंगर वितळायला लागले आणि त्याच्या आधी तयार झालेलं पाणी काय दूषित झालेलं असेल का? कित्येक लाख वर्षापूर्वीचं पाणी. पाण्याला पर्याय नाही. पाण्याला कुठलाही प्राणी जाऊन जर 2 मिनिटं जातो शेतात पाणी पिकवलं, पाणी घेऊन येतो, असं काय काय? पाण्याला कुठलाही पर्याय नाही. पाणी हे पाणीच असतं. पण पृथ्वीवरती भूभाग 30% असून 70% पाणी आहे आणि त्या 70% पाण्यापैकी 5% पिण्यायोग्य पाणी. 5% पिण्यायोग्य पाणी आहे. आणि पाण्यामध्ये जी ताकद आहे आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेली आहे. बरोबर. तर अनंत काळापासून हे पाणी जसं लोखंड असतं तसं पाणी हे खराब झालेलं आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस आलेले आहेत. दूषित तर आहेच आहे, पण ह्याच्यामध्ये बाहेरच्या इंटरनॅशनल ह्याच्यामध्ये विचार केला तर जपानने ह्या मशीनचा शोध लावला 50 वर्षापूर्वी. बरोबर. आता नाही, आपल्याला आता समजतं. म्हणजे ते रिसर्च वरती का आहे, त्यांनी कशामुळे आहे, त्यांनी आपण एवढंच फक्त घेऊया. त्याचे हे जो स्पॅन म्हणतोय की त्याचं वयाची मर्यादा आहे 110 नॉर्मल ते मोजतात आणि आपण म्हणतोय ॲव्हरेज 60 लय झालं. 60 म्हणजे खूप जास्त झालं असं होतं. तर हा फरक आहे त्या देशामध्ये आणि आपल्या देशामध्ये. कसं झालं की आपल्या भारतामध्ये इंडस्ट्रियल रिव्होल्युशन जसं इंग्लंडमध्ये इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झालं, त्यामुळे आपल्या भारतामध्ये ग्रीन रिव्होल्युशन झालं. ग्रीन रिव्होल्युशन झाल्यामुळे ग्रीन रिव्होल्युशन म्हणजे काय? शेतीमध्ये लागणारे जे रासायनिक खत आहे ना, अफाट मोठ्या प्रमाणात वापरले गेले. सगळे बऱ्यापैकी शेतकरीच असते. मोठ्या प्रमाणात रासायनिक खत वापरले गेले. त्यामुळं शेतीमुळं पाणी बाधित झालं, इंडस्ट्रीमुळे पाणी बाधित झालं. असे हजारो कारण आहेत की पाणी बाधित होण्यासाठी. बाहेरच्या देशामध्ये नदीला क्रॉस करत असताना, बोटीतून क्रॉस करत असताना कलेक्टरची परमिशन घ्यावी लागते. आणि आम्ही मशीन धुतो, कपडे धुतो, आंघोळ करतो, राख सुद्धा त्याच्यात सोडतो. मग आमचं पाणी कसं शुद्ध राहील? आपण इथं प्यायला विचारलं पुढे काय? पुढच्या विचारायला काय मिळणार आहे? तर असं पूर्ण भारतामध्ये स्पेसिफिक भारतामध्ये सगळ्या नद्या दूषित झालेल्या आणि आपल्याला परंपरागत पाणी जसं झऱ्यात जाऊन आज बोललं पाणी प्यायचे ते दिवस गेले. आता हे इंडस्ट्रियल रिव्होल्युशन मध्ये